सध्या सगळीकडेच मोबाईलचा वापर वाढला आहे आणि हा वापर अति होत चालला आहे. अनेक IPS ऑफिसर्स असू देत किंवा अनेक जे तज्ज्ञ आहेत ते सांगतायत की मोबाईलचा अति वापर करणं फार धोक्याचं आहे आणि एक अहवाल देखील समोर आला आहे आणि त्या अहवालातून मानेला अकाली वृद्धत्व येऊ शकतं असंही सांगण्यात आलं आहे. हे सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर राहुल चौधरी आहे, जे स्पाईन कन्सल्टंट आहे आणि सर्जन देखील आहेत. सर, काय नेमका धोका निर्माण होऊ शकतो? टेक्निक म्हणजे नेमकं काय आहे? टेक्नेक सिंड्रोम ही ॲक्च्युली आता नवीन टर्म आलेली आहे आणि ऑब्व्हियसली कॉम्प्युटर जॉब म्हणजे जे कंटिन्युअसली लॅपटॉप मोबाईल याच्यावरती जे लोक काम करतात, इनव्हेरेबली जेव्हा आपण या मोबाईल बघतो किंवा लॅपटॉपवर काम करतो तेव्हा आपली नेक जी आहे ती फॉरवर्ड बेंड म्हणजे पुढं वाकून आपण ते काम करत असतो. इनव्हेरेबली आपल्या मानेला इकडे मागच्या बाजूला बऱ्याचदा स्ट्रेन येतो आणि हे तासनतास जेव्हा तुम्ही करतात तेव्हा मागचे लिगामेंट्स, मसल्स आणि डिस्क या सर्वांवरती लोड वाढत जातो आणि ज्या आपल्या मणक्यांमधल्या डिस्क आहे, चकत्या, कुशन, त्या हळूहळू त्यांची झीज होते, ज्याच्यामुळे मग आपल्याला नेक पेन्स चालू होतात. याची सुरुवातीची लक्षणं काय असू शकतात आणि त्रास कशा पद्धतीचा होऊ शकतो? टिपिकली जर आपण युजली यू कॅन से मोर दॅन 3 to 4 आवर्स म्हणजे खूप जास्त काळ जर आपण मोबाईलवर असू आणि कंटिन्युअस जर आपण एका पोझिशनमध्ये जर बघत असू मोबाईलमध्ये, तर टिपिकली आपली मान अवघडणं, मधूनमधून आपल्याला स्पाझम येतात किंवा मान अखडून जाणं, मानेची मूवमेंट न होणं, हे इनिशियल सिम्पटम्स आहे की हे मेनली तुमचे जेव्हा मसल स्पाझममध्ये होतात किंवा स्टिफनेस येतो तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी फील होतात. हे जर आपण इग्नोर केलं आणि आपण जस्ट अजून पण जास्त वापर चालूच ठेवला तर कालांतराने आपल्या डिस्क घासल्या जातात, ज्याच्यामुळे आपल्या नसवरती प्रेशर यायला लागतं. जेव्हा आपल्या स्पायनल कॉर्डवर प्रेशर येतं मग आपल्याला हातात मुंग्या येणं, जडपणा वाटणं किंवा कधीकधी हातांमधनं वस्तू खाली पडणं, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. सेन्सेस काही हे होऊ शकतात, कमकुवत होऊ शकतात, मेंदूवर वगैरे काही परिणाम होऊ शकतो याचा? डेफिनेटली जेव्हा आपण मान एखाद्या पोझिशनमध्ये जास्त वेळ ठेवतो, एस्पेशली फॉरवर्ड बेंडिंग, तर आपले जे मागचे मसल्स आहेत ते स्पाझममध्ये जातात, आपल्याला टेन्शन, हेडेक चालू होतो. बऱ्याचदा आपल्याला आपण म्हणतो डोक्यांमध्ये मुंग्या येत आहेत, जडपणा वाटतो आहे. बऱ्याचदा लोकांना चक्कर येतात, सडन ते जेव्हा उठतात त्यांच्या चेअरमधनं दे फील गिडी. हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मेनली तुमचे कंटिन्युअस मसल स्पाझम आणि कधीकधी स्पायनल कॉर्डवर जर प्रेशर आलं तर तुम्हाला ह्या गोष्टी होऊ शकतात. बरं, आता आपण मोबाईल वापरणं तर सोडू शकत नाही. अनेकांचं कामच त्याच्यावर आहे आणि जे IT एक्सपर्ट्स आहेत किंवा IT कंपनीजमध्ये काम करणारे लोक आहेत ते कम्प्युटरवर साधारण काम करतात. त्यांनी नेमकं काय उपाय आता सध्या स्वतःसाठी केले पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे पोश्चर कसं असलं पाहिजे त्यांच्या बॉडीचं? बरोबर आहे. सो डेफिनेटली आजच्या काळामध्ये विदाऊट मोबाईल कोणीही राहू शकत नाही आणि जरी आपण म्हटलं की हे फक्त कॉम्प्युटरचे किंवा स्टुडंटसाठी, तर ॲक्च्युली बरेचसे ओल्ड एज पण येतात जे कंटिन्युअस मोबाईलवर असतात. सो इट इज ते जास्त असतात आजकाल. हो, म्हणजे इट इज इन ऑल एज ग्रुप्स नाव. इट इज नो मोर लाईक ओनली किड्स ऑर स्टुडंट्स. डेफिनेटली जेव्हा पण आपण मोबाईलवर काम करतोय तर सर्वात पहिले जेवढं जमेल तेवढं नेकला न्यूट्रल पोझिशनमध्ये ठेवणं. म्हणजे तुम्ही यू एलिव्हेट युअर हँड. यू कॅन ट्राय टू सी द मोबाईल इन दिस पोझिशन रादर दॅन इन दिस पोझिशन. दुसरी गोष्ट, देर इज समथिंग कॉल्ड 20-20-20 रूल. म्हणजे एव्हरी 20 मिनिट्स तुम्ही एक 20 सेकंडचा पॉज घ्या. ऑब्व्हियसली खूप दूर बघायचं म्हणजे डोळ्यांवरती स्ट्रेन कमी होतो. यू कॅन डू अ सिम्पल नेक मुवमेंट्स अप डाऊन साईड वाईज, त्याच्याने आपले जे मसल फटीग असतात ते परत त्यांना चालना मिळते. सो इट्स ॲडवायजेबल दॅट एव्हरी 20 मिनिट यू शूड टेक अ ब्रेक ऑफ 20 सेकंड्स, स्पेंड सम 20 सेकंड फॉर नेक मुवमेंट्स. that usually causes less pressure on your disc in the neck area. आणि यामुळे कोणता गंभीर आजाराचा धोका असू शकतो, स्पायनल कॉर्डचा किंवा अजून वेगळे? हा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि डेफिनेटली यंग एजमध्ये आता सर्वायकल स्पाईन सर्जरी हॅज बिकम व्हेरी कॉमन. म्हणजे आय एम ऑपरेटिंग लिटरली 25-30 इयर्स ऑफ पीपल ऑल्सो.
डिस्क जेव्हा आपली खराब होते आणि डिस्क जेव्हा सरकते तेव्हा डायरेक्ट आपल्या मेन मज्जारज्जूवर स्पायनल कॉर्डवर प्रेशर येतं. त्याच्याने मेनली तुम्हाला हातामध्ये विकनेस येणं, चालताना बॅलेन्सिंगचा इश्यू येणं, बऱ्याचदा लघवीची फ्रिक्वेन्सी चेंज होणं. आणि हे जर सिम्पटम्स आले तर दीज आर व्हेरी सिरियस सिम्पटम्स विच आर युजली ड्यू टू द स्पायनल कॉर्ड कंप्रेशन, आणि ह्या पेशंट्सला आपल्याला ऑपरेट करावं लागतं. साधारण किती काळ हा टिकणारा हे असतो की कंटिन्युअसमध्ये असतो? आणि दुसरं म्हणजे तरुणांमध्ये, आता तुम्ही ट्रीटमेंट्स देता, किती प्रमाणात लोकांमध्ये हा आजार आढळतो किंवा याचे सगळे परिणाम आढळतात? तसं म्हणाल तुम्ही टेकनेक सिंड्रोम तर ऑलमोस्ट आय वुड से मोर दॅन 40% लोकांना सध्या तरी नेक डिस्कम्फर्ट, नेक पेन ह्या गोष्टी डेफिनेटली आहेत. त्याच्यातल्या मे बी समबडी हू इज एस्पेशली जे गेम्स खेळतात किंवा जे तासनतास मोबाईलवर असतात रील्स बघत, तर एक 10 ते 20% लोकांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणजे नर्व पिंचिंग किंवा स्पायनल कॉर्ड रिलेटेड इश्यूज होऊ शकतात. समटाईम्स ट्रान्झियंट असतात की थोडंसं बाबा नर्व इरिटेशन झालं आणि इट सेटल्स डाऊन. परंतु जर ते कंटिन्यू राहिलं आणि काही महिन्यांच्या कालावधीनंतर पण इन्स्पाईट ऑफ ट्रीटमेंट म्हणजे मेडिसिन, फिजिओथेरपी याच्यानी पण ते बरं नाही झालं, तर मग आम्हाला अशा केसेसमध्ये ऑपरेशन हेच शेवटचा उपाय म्हणून ते करावंच लागतं. थँक्यू सर. आपण टेकनेकबद्दल जाणून घेतलं आणि टेकनेकमुळं अनेक आजार तर होतातच, मात्र टेकनेक असणं हे मोठ्या गंभीर आजाराला आमंत्रण देण्यासारखं देखील आहे. त्यामुळे मोबाईल वापरणं आता आपल्या हातात आहे आणि आपलं भविष्य देखील आपल्याच हातात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे.